हॅलो नमस्कार ताईंनो, कसे आहात? मी प्रियंका तुमच्यासाठी आज उपयुक्त असं व्हिडिओ घेऊन आलेली आहे, जे की खूप तुम्हाला ह्या गर्भवती स्त्रियांना हा उपयुक्त पडेल असं. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण चला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ह्या व्हिडिओतून मी सर्व माहिती तुम्हाला देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा बाल जन्माला आल्यावर रडणं म्हणजे काय? बघा, बाल जन्मतच तेव्हा रडलं पाहिजेच. ते रडणं पाहिजे, त्याच नवजीवन सुरळीत झाले असतं समजावे, कारण यामुळे त्याची श्वास घेण्याची क्रिया सुरू झालेली असते. दुसरं म्हणजे जन्मलेल्या बाळाचं वजन किती असावं? तर जन्मलेल्या बाळाचं वजन किमान 2.5 किलो 5 पौंड असावं. 5व्या महिन्यात ते दुप्पट होतं आणि 1 वर्षाने तिप्पट होतं. बाळाचं वजन 2.5 किलोपेक्षा कमी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर पहा, अशी बाळाची वाढ होत असते. आणि बाळ जन्मला आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी तर बाळ जन्मल्यानंतर आपल्याला बाळाच्या कोणकोणत्या गोष्टी बघायच्या आहेत? तर पहा, बाळ जन्मल्याबरोबर बाळाचे लिंग व्यवस्थित आहे की नाही ते पाहणे गरजेचं आहे. दुसरं, बाळाच्या शरीरात कुठे व्यायाम असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. अन्ननलिका बंद असल्यास तोंडात फेस येतो पहा. संडासाची जागा उघडी आहे की नाही ते पाहायचे आहे. आणि 5वं म्हणजे तसेच बाळाचे नाक, कान, तोंड व पूर्ण शरीर हे निर्जंतुक कापसाच्या गोळ्याने पुसून घ्यायचे आहे आपल्याला. पहा, अपूर्ण वाढीचे मूल कसे ओळखाल? तर पहिलं, बाळंतपण 37व्या आठवड्यात आत झालेले असल्यास बाळ अपुऱ्या दिवसाचे समजलं जातं. दुसरं म्हणजे त्याचे वजन 2 किलोपेक्षाही कमी असतं. उंची 18 इंचापेक्षा कमी असते. तसेच त्याची हालचालही कमी असते व डोके मोठे असतं. तिसरं, रंग लालसर व हातपाय निळसर असतात. अशा बाळांना दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रावर नेणं गरजेचं आहे. तर आता बाळ जन्माला आल्यानंतर प्रथम काय करतात ते पहा. बाळाला जन्म झाल्यावर प्रथम त्याची नाळ कापतात. दुसरं, नाळ कापताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. आणि तिसरं, विला, सुई, कात्री वगैरे हे सापडेल त्यांना नाळ कधीच कापू नये. चौथं म्हणजे नवीन ब्लड व दोरा 15 मिनिटे पाण्यात उकळून ठेवावे. आणि 5वं म्हणजे निर्जंतुक केलेला दोरा घेऊन बेंबीपासून 4 बोट किंवा सुमारे 2 इंच अंतरावर दोऱ्याने नाळ कापून घ्यावी व नवीन ब्लडने कापावे. 6वं, नाळेवर हळद, कुंकू, बुक्का, राख, पावडर असं काहीही लावू नये. तर हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी केव्हा जावे? सामान्यपणे याला कला चालू झाल्यावर ॲडमिट व्हावं असं उत्तर आहे, पण इतरही काही लक्षणे दिसली तर ॲडमिट होणं आवश्यक आहे. बाळंतपणाने दिलेली तारीख उलटून गेल्यावर. तिसरं म्हणजे बाळाची हालचाल कमी किंवा बंद झाल्यास. चौथं, अंगावर लाल जाऊ लागल्यास. 5वं, अंगावर पाणी जाऊ लागल्यास. 6वं, पायावर व चेहऱ्यावर खूप सूज आल्यास. 7वं, चक्कर अंधेरी येत असेल तर आता ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तर आता खेड्यातील स्त्रियांसाठी आहे. सर्व खेड्यामध्ये डॉक्टरांची सोय होणं कठीण असतं. यामुळे गरोदरपणी वेळोवेळी तपासणी करून घेणं आवश्यक आहे. दुसरं, गरोदरपणी विशेषतः 7व्या महिन्यात 2दा किंवा 3दा एकदा तरी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. तिसरं, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, कॉटेज हॉस्पिटल अशा दवाखान्याची सोय निदान तालुक्याच्या गावी तरी सामान्यतः असते. चौथं, यामुळे बाळंतपण घरी होणं शक्य आहे का याचा अंदाज येतो आपल्याला. तसेच शरीरामध्ये असणाऱ्या रक्ताचे प्रमाण, रक्ताचं गट, लघवी इत्यादी तपासण्या करून घेणं आवश्यक आहे. तर आता हे सर्व झाल्या ह्या माहित्या तुम्हाला मी खेड्यातील दिली. सर्व जे तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला काय खायचं आहे, आता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे काय खायचं आहे काय नाही खायचं ते. आणि ही गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐकायची आहे, लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. ही जी आपली सरणी असते जी गरोदरपणाची, ते आपल्याला खूपच उपयुक्त पडणार आहे. असे व्हिडिओ बरेच असतात ते
यूट्यूबला, तर आईचं आणि बाळाचं संगोपन कसं असायला पाहिजे ते मी तुम्हाला आता सांगते. आपण गर्भवती आहोत या गोष्टीला स्त्रीला आनंद व्हायला हवा. तिनं गर्भातपणातही आनंद मोकळ्या मनाने राहायला हवं. दुसरं, गर्भाची संपूर्ण वाढ होण्याची दृष्टीने तिने मनावर आणि शरीरावर कोणताही ताण पडू देता कामा नये. आर्थिक खजिने, कॅलरीज आणि जीवनसत्व योग्य प्रमाणात असतील असा आहार तिनं गर्भपातात घ्यायला हवा. तिसरं, दूध, फळे, पालेभाज्या असा आहार उत्तम. तसंच मांसाहार करणाऱ्या स्त्रियांना अंडी, मांस, मासे या काळात आपल्या आहारात घेणं आवश्यक आहे. चौथं, आवश्यकतेपेक्षा जास्त आहार आणि पोषणाला आरोग्य असं अन्न खाण्यास आलं तर अपचन होत असतं. पाचवं, गर्भवतीपणी अपचन होणं न देण्याची खबरदारी गर्भवती स्त्रियांनी घेणं आवश्यक आहे. तर तुम्हाला ह्या माहिती मी तुम्हाला आता सांगते, वाचूनही सांगितलं आणि असंही तुम्हाला वाचायला मिळत असतील तर पहा, तुम्ही हे नक्की फॉलो करा. तुम्हाला खूप उपयुक्त पडणार आहे त्या गोष्टी. आणि हा व्हिडिओ कुठून बघताय मला एक कमेंट्स नक्की करून सांगा. तुमच्या कमेंट्सची वाट बघत आहे मी. तुम्हाला आता बरंच काही सांगितलं. तर प्रेग्नेन्सीमध्ये डाएट चार्ट कसा असावा, सकाळी उठल्यावरती 6-7च्या आसपास तुम्ही केव्हाही उठता, गुणगुणा जो पाणी असतो उकळलेला तो पिया तुम्ही. आणि जसं की बदाम 5-6 भिजवा आणि तुम्हाला जेही काही ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही खा. भिजवलेले अंजीर किंवा काजू किंवा अक्रोड वगैरे, तर तुम्ही त्याही गोष्टी खाऊ शकता. तुमचं खाण्यावरती खूप असं तुम्ही वेल द्या त्याला, पोटाला, तुमच्या बाळाला. आणि